नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न 1 मार्क फिक्स आहे. मित्रांनो, या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याला सोडवायला खूप वेळ लागेल, पण याची ट्रिक जर तुम्हाला कळली ना तर मग मात्र हा प्रश्न तुम्ही फक्त अर्ध्या सेकंदात सोडवू शकता. इथं बघा, मी इथं 6 लिहीन, अशा पद्धतीने खुणा करील. मी इथं 6 लिहील, इथं 11 लिहील, इथं 17 लिहील आणि मग 17 अंशस्थानी ठेवून छेदस्थानी 11 ठेवीन. हे झालं माझं उत्तर. त्यानंतर असा प्रश्न हा आणि ह्या प्रश्नामध्ये थोडा चेंज आहे बघा मित्रांनो, थोडा फरक आहे. इथं 1 अधिक केलंय, इथं मात्र 1 अधिक नाहीये. तर मी इथं सुद्धा त्याचप्रमाणे खुणा करील, इथंही 6 करील, इथं 11 करीन. परंतु इथं मी 17 अंशस्थानी ठेवले, 11 छेदस्थानी ठेवले. इथं मात्र मी 6 अंशस्थानी ठेवील आणि छेदस्थानी 11 ठेवीन. अशा पद्धतीने हे झालं माझं उत्तर. ही ट्रिक आहे मित्रांनो, 1 सेकंद सुद्धा लागत नाही हा प्रश्न सोडवायला. हा प्रश्न बेसिक पासून समजून घेऊया आपण. ट्रिक तर सांगणार आहेच, काळजी करायची नाही, पण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर पहिल्यांदा बेसिक समजावून दिलं जातं. कारण या टाईपचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला त्याचा बेसिक माहित असलं पाहिजे. थोडासा वेगळा आला तर मग मात्र तुमची अडचण नको व्हायला. ट्रिक तर सांगणारच या प्रश्नाची, परंतु बेसिक सह आपण हा समजून घेऊया, म्हणजे आजच्या नंतर तुम्हाला हा प्रश्न कधीही अवघड वाटणार नाही. एकदम छोटासा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, पण खूप कामाचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तुम्ही तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं. खूप साऱ्या ट्रिक देखील समजावून दिले जातात. तर चला, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो या प्रश्नाचं बेसिक काय आहे. बेसिक एकदा लक्षात आलं ना म्हणजे ट्रिक जरी विसरली तरी अडचण येत नाही मग. तर पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत बेसिक. इथं तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वेळी छेदामध्ये जी संख्या आहे त्या संख्येमध्ये पुन्हा छेदामध्ये संख्या आहे. अशा वेळेस एक लक्षात ठेवा, या 1चा छेद इथं दिसतोय हा 1, ह्या 1चा छेद हा 1 आहे. मग सगळ्यात शेवटी जे छेदामध्ये आहे ना त्यावर पहिल्यांदा काम करा. 1 अधिक 1/5 बघा, 1 अधिक 1/5 हे जर सोडवायचं असेल तर तुम्हाला याचा छेद 5 करावा लागेल, म्हणजेच अंशालाही 5 ने गुणावे लागेल. 5 एके 5 होतील म्हणजे उत्तर येईल 5 एके 5 छेद 5 होईल, अधिक पहिले 1/5 होताच म्हणून 6/5 हे उत्तर येईल. बरोबर, हे सोडवलं मित्रांनो आपण. हे सोडवल्यानंतर त्याच्या अंशस्थानी 1 आहे. येतंय लक्षात, याच्या अंशस्थानी 1 आहे. हे अंशस्थानी 1 आहे याचा अर्थ या छेदामध्ये 6/5 आहे. म्हणजेच 1 भागाकारात 6/5 आहे. आपण याच्या उलट गुणाकार करतो म्हणजेच गुणाकारात 5/6 होतील, म्हणजेच 5/6 हे झालं त्याचं उत्तर. आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, 5/6 हे आलं ह्या संपूर्ण एवढ्या किमतीचं उत्तर 5/6. आता 5/6 आहे, पण त्यामध्ये हे 1 मिळवायचे आहे. हे 1 मिळवताना पुन्हा याचा छेद 6 करावा लागेल, म्हणजे याला 6 ने गुणावं लागेल. मग 6 1 6 होतील, 6 आणि 5 11 होतील, 11/6 उत्तर येईल. त्याच्या अंशामध्ये पुन्हा इथं 1 आहे, म्हणजे याचा अंश 1 आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीचं जर समोर मांडणी आली तर फक्त हे छेदात जे असतात ते उलटे होतात. मग इथं छेदामध्ये 11/6 आहे तर 6/11 होणार. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या संपूर्ण एवढ्या ह्या मांडणीची आपण किंमत काढली 6/11. त्यामध्ये 1 मिळवायचा आहे. 6/11 मध्ये 1 मिळवायचं म्हणजे याचा छेद 11 होणार. याचा छेद 11 जर करायचा असला तर याला 11 ने गुणावं लागेल, म्हणजे 11 1 11 आणि 6 17 होतील. 17/11 हे झालं मित्रांनो या संपूर्ण मांडणीचं उत्तर, म्हणजेच x ची किंमत. x बरोबर 17/11. हे बेसिक आहे मित्रांनो. सेम ह्याच बेसिकचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. कसं बघा, पहिल्यांदा तर मी बेसिकच सांगणार आहे मित्रांनो, कारण मी इथं जेव्हाही व्हिडिओ देतो त्यावेळेस मला महत्त्वाचं वाटतं की तुम्हाला बेसिक माहीत असलं पाहिजे. बेसिक माहीत असलं मग मात्र जास्त अडचण येणार नाही. ट्रिक तर सांगतोच मित्रांनो, काळजी नका करू. ट्रिक 1 सेकंदाची फक्त. 17/11 उत्तर आलं याचं. आता याचं उत्तर किती? आता पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, 1/5 मध्ये हा 1 मिळवायचा आहे, म्हणजे आपण ह्या मांडणीचं उत्तर काढतोय. 1 मिळवायचा आहे, 1/5 मध्ये याचाही छेद 5 करावा लागेल, म्हणजे अंशाला 5 ने गुणावं लागेल. 5 1 5 होतील,
5 आणि हा 1 6 होतील, 6/5 होईल. त्याला 1 अंश आहे, हा 1 अंश आहे म्हणजे 5/6 उत्तर येणार. आता हे तुमच्या लक्षात आलं. यामध्ये पुन्हा 1 मिळवायचा आहे. 5/6 मध्ये हा 1 मिळवायचा आहे. तो मिळवला तर याचा छेद 6 करावा लागेल, म्हणजेच यालाही 6 ने गुणावं लागेल. 6 × 6 6 आणि 5 11/6 होईल. 11/6 उत्तर आलं ह्या संपूर्ण छेदाचं. आता इथं लक्षात घ्या, हा जो छेद आहे संपूर्ण सोडवला आपण आणि 11/6 उत्तर आलं. या 11/6 हा छेदामध्ये आहे, त्याचा अंश 1 आहे, म्हणजे मांडणी अशी होईल पहा 11/6. आता लक्षात घ्या मित्रांनो, फक्त हे उलटे होतील. अंश जेव्हा 1 असतो तेव्हा छेदामध्ये जो अपूर्णांक असतो तो फक्त उलट लिहिला जातो. 6/11 म्हणजे हा टाकल्यानंतर या संपूर्ण मांडणीचं उत्तर येतंय 6/11. एक्सची किंमत आहे 6/11. पण मित्रांनो इथं लक्षात घ्या, बेसिक तुमच्या लक्षात आणून दिलं. या बेसिकने सोडवायचं का? मग बेसिक माहीत असलं पाहिजे इथपर्यंत खरं आहे. पण मित्रांनो जेव्हाही आपण स्पर्धा परीक्षेमध्ये ही उदाहरणं सोडवत असतो त्यावेळेस आपल्याला इतका वेळ नसतो. अशा वेळेस काय, तर अशा वेळेस काम करायचं ते ट्रिकने. ही उदाहरणं सोडवणं ट्रिकने एकदम सोपं आहे मित्रांनो. कसं ते समजून घेऊ. हीच उदाहरणं समोर ठेवतो मी आणि ट्रिकने कशी सोडवायची समजून घेऊया. एकदा ट्रिक तुमच्या लक्षात आली रे आली की या टाईपचं कोणतंही उदाहरण तुम्ही फक्त अर्ध्या सेकंदात सोडवू शकता. तीच 2 उदाहरणं तुमच्या समोर ठेवली मित्रांनो. दोन्ही उदाहरणामधला फरक पहिल्यांदा लक्षात घ्या. तो फरक ज्याच्या लक्षात आला तो ट्रिकने उत्तर बरोबर काढू शकतो. इथं बघा, सुरुवातीला 1 अधिक आणि नंतर पुढे ही मांडणी दिली. इथं मात्र सुरुवातीला हा जो बेरजेतला 1 आहे तो इथं नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इथं डायरेक्ट 1 अंश आहे आणि छेदामध्ये बाकीचा आहे. म्हणजे हा 1 अधिक हा जर सोडला तर हे उदाहरण सारखंच आहे. इथं 1 अधिक दिला ना तर ट्रिकचा वापर कसा करायचा आणि हा नसला तर ट्रिकचा वापर कसा करायचा, तेवढंच फक्त महत्त्वाचं काय आहे ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथं सर्वात शेवटी जो अपूर्णांक दिसतो ना मित्रांनो, हा सर्वात शेवटी 1/5 ह्या अपूर्णांकाकडे लक्ष द्यायचं. तिकडे सुद्धा तेच करायचं. अशा मांडणीमध्ये सुरुवातीला इथं कोणतीही संख्या असू द्या बेरजेमध्ये किंवा संख्या नसली तरी अशा पद्धतीने जी सीडी असते एक मांडणीची, त्या सीडीच्या टाईपची जी उदाहरणं असतात याला लॅडर टाईपची उदाहरणं म्हणतात. या सीडीच्या टाईपची जी उदाहरणं असतात ही सोडवताना सर्वात शेवटचा अपूर्णांक पाहायचा. तो अपूर्णांक पाहिल्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम करायचं की ह्यामध्ये कोणकोणत्या क्रिया आहेत. इथं बेरीज आहे, बेरीज आहे, बेरीज आहे, मग बेरीजच करत चालायचं. वजाबाकी आली तर काय करायचं तेही सांगतो, आणि बेरीज वजाबाकी एकत्र आली तर काय करायचं तेही सांगतो. सर्व ठिकाणी बेरीज आहे ना, मग आता इथं फक्त बेरीज करायची. काय करायचं बघा, आता हा जो अपूर्णांक आहे मित्रांनो, या अपूर्णांकाचा जो छेद आहे त्या छेदाने हा जो बेरजे तिथं जी संख्या असते, ही संख्या किती असू द्या, या बेरजेतल्या संख्येला गुणायचं. 5×1 5 आणि त्यामध्ये हा अंश मिळवा. उत्तर आलं 6. ते इथं लिहून टाका. ज्याला ज्याला गुणायचं आहे त्याला तुम्ही अशा खुणा केल्या तरी चालतील. अशा पद्धतीने गुणत चालायचंय. 5×1 5 त्यामध्ये हा अंश मिळवला 6. बरोबर. ह्याच पायरीमध्ये फक्त अंश मिळवायचा. इथून पुढे कितीही पायऱ्या असल्या तर त्यामध्ये छेद मिळवायचा. बघा 5 ने ह्याला गुणलं, 5×1 5 आणि हा अंश मिळवला 6 झालं. आता हे जे उत्तर आलं लगेच पुढच्याला गुणायचं. या पुढच्याला गुणा. 6×1 6 आणि 6 उत्तर आलं तर मागच्याचा छेद मिळवायचा. पुढच्याला गुणायचं, मागच्याचा छेद मिळवायचा. 6×1 6 6 आणि 5 11. इथं 11 लिहून टाका. पुन्हा तेच पुढच्याला गुणायचं, मागच्याचा छेद मिळवायचा. हा जो नवीन जी संख्या आली ना ही मिळवायची. 11×1 11 11 आणि 6 17. आता इथपर्यंत आपलं गुणून झालं म्हणजे आपलं काम संपलंय. आता सोपी फक्त एक महत्त्वाची पायरी राहिली, ती म्हणजे कोणती. हे ज्या 3 संख्या मिळाल्या ना तुम्हाला, या 3 संख्यांपैकी इथं जर बेरजेमध्ये संख्या असली तर 1 नंबरची संख्या लिहायची अंशस्थानी आणि 2 नंबरची संख्या लिहायची छेदस्थानी. हे झालं तुमचं उत्तर. 1 नंबरची सर्वात शेवटी वरती आलेली संख्या लिहायची अंशस्थानी आणि ही खालची संख्या लिहायची छेदस्थानी. हे कधी करायचं, ज्यावेळेस इथं बेरजेमध्ये कोणतीही संख्या असेल, सुरुवातीलाच कोणती तरी संख्या आहे बेरजेत तेव्हा. इथं मात्र तसं करता येणार नाही. मग इथं काय करायचं,
तर आत्ताच आपण पाहिलं उलट करायचं. कसं पाहूया. आत्ताच मी सांगितलं काय करायचं, शेवटचा अपूर्णांक पहा, ज्या शेवटच्या अपूर्णांकाने ह्या पुढच्या संख्येला गुणा, छेदाने गुणा. 5 एके 5 आणि हा 1 मिळवा 6. आता 6ने पुढच्याला गुणा, 6 एके 6 आणि त्यामध्ये हा 5 मिळवा. 6 आणि 5 होतील मित्रांनो 11. आता पुढे गुणायला राहिलं का कोणी? नाही. इथं लक्षात घ्या, इथं बेरजेमध्ये कोणताही अंक नाही. अशा वेळेस तुम्हाला ही एक संख्या मिळाली आणि ही एक संख्या मिळाली, तर इथं 11 अंशस्थानी आणि छेदस्थानी 6 असं नाही करायचं, ते फक्त इकडं करायचं. इथं मात्र उलटं करायचं. 6 अंशस्थानी ठेवा, 11 छेदस्थानी ठेवा. बस झालं मित्रांनो तुमचं उत्तर. हीच ट्रिक आहे. खूप छोटी, सोपी, सहज समजण्यासारखी ट्रिक आहे, परंतु गणितामध्ये नेहमी लक्षात ठेवा तुमचा सराव असला पाहिजे. या टाईपची उदाहरणं तुम्ही मनाने घेऊ शकता की नाही? मनाने तयार करा. मनाने तयार करून त्याचा सराव करा. तुमच्या मनाने 20 उदाहरणांचा सराव करा मित्रांनो. पुन्हा या टाईपच्या उदाहरणांची आयुष्यात तुम्हाला कधी अडचण राहणार नाही. अडचण कोणती येईल तर इथं वजाबाकी आली तर काय करायचं? इकडे आपण काय केलं, मिळवले ना, छेद मिळवला, मागची संख्या मिळवत गेलो की नाही. वजाबाकी आली तर मागची संख्या वजा करायची, बस एवढंच काय करायचंय. पण कधी कधी इथं बेरीज दिली, इथं वजाबाकी दिली, इथं पुन्हा बेरीज दिली, पुन्हा वजाबाकी दिली, अशा वेळेस काय करायचं ते लक्षात आणून देतो. वजाबाकीचं एक उदाहरण घेतो आणि एक मिक्स घेतो, म्हणजे वजाबाकी आणि बेरीज असलेलं दोन्ही प्रकारचं घेतो. समोर 2 उदाहरणं आहे मित्रांनो. ह्या उदाहरणात लक्ष द्या. इथं वजाबाकी 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 वजाबाकी, उदाहरण त्याच टाईपचं आहे, फक्त इथं वजाबाकी आली. इथं मात्र इथं थोडीशी चूक झाली माझ्याकडून. इथं मात्र एक बेरीज आणि एक वजाबाकी दिली बघा. इथं वजाबाकी दिली, बेरीज दिली, वजाबाकी दिली, बेरीज दिली, वजाबाकी दिली, असं मिक्स आलं. तर ही उदाहरणं कशी सोडवायची? आपली ट्रिक नेहमी तीच ठेवायची. कोणती? सर्वात शेवटी जो अपूर्णांक आहे तो पहा, बरोबर. या अपूर्णांकाचा जो छेद आहे त्याने इथल्या संख्येला गुणायचा आहे, बरोबर. पण एक लक्षात घ्या, सगळे ठिकाणी वजाबाकी आहे, म्हणजे आपण जी नंतर संख्या मिळवतो 3 1 3 करतो आणि नंतर आपण मिळवत होतो, तर इथं मात्र वजा करत जायचं, बरोबर. आता 3 1 3 करा, 3तून हा अंश काढा, 3तून 2 काढला, राहिला 1. इथं 1 उत्तर आलं मित्रांनो. आता पुढे जाऊया. आता हा जो 1 आला, ह्या 1ने ह्या 1ला गुणायचंय, बरोबर. 1 1 1 होतील. 1 उत्तर आलं, त्यामधून हे 3 वजा करायचे, मागची संख्या वजा करायची. अगोदरच्या उदाहरणात बेरीज असली तर मागची संख्या मिळवत असतो आपण. मग ही जी संख्या मिळाली, ह्या संख्येने पुढच्या संख्येला गुणलं, 1 1 1 झाला, मागची संख्या वजा करा. 1 मधून मित्रांनो 3 वजा करायचे. तुमच्या लक्षात येऊन जाईल इथं -2 उत्तर येईल. आता -2ने ह्या पुढच्याला गुणायचं आणि ही वजा करायची. येतंय लक्षात? जी संख्या आली तिने पुढच्याला गुणायचं आणि मागची संख्या वजा करायची. वजा का करतो? कारण सगळ्या ठिकाणी वजाबाकी आली. -2ने 1ला गुणलं, -2 उत्तर आलं, बरोबर. त्यातून हा 1 वजा करायचा आहे, 1 वजा करायचा आहे मित्रांनो, बरोबर. आता वजाबाकी करतच नाही आपण. अशा वेळेस आपण ही बेरीज करतो आणि जी संख्या पुढची संख्या जी असते तिचं चिन्ह बदलतो. आता -2 आणि -1 -3 होतील, बरोबर. 2 संख्या ऋण असल्या त्याची बेरीज असली तर दोन्ही संख्येची बेरीज करून वजा चिन्ह द्यायचं, तर ऋण चिन्ह द्यायचं, तर इथं -3 होतील. आता ह्या -3ने ह्या पुढच्याला गुणा. -3ने पुढच्याला गुणलं, -3 उत्तर आलं. त्यामधून हे -2 वजा करा, -2 वजा करायचे आहे. वजाबाकी करतच नाही, बेरीज करतो आपण, हे होत असं होईल. -3 मधून 2 काढले, फरक काढला, -1 उत्तर आलं. इथं -1 उत्तर आलं. एवढं काम झाल्याबरोबर मित्रांनो इथं सुरुवातीला वजाबाकीत संख्या आहे, बेरजेत असली, वजाबाकीत जर संख्या असली रे असली का हा पहिला जो अपूर्णांक तो अंशस्थानी, दुसरा अपूर्णांक छेदस्थानी, हे झालं तुमचं उत्तर. दोन्ही संख्या ऋण असल्या तर तुम्ही 1/3 हे असं लिहू शकता, काहीही अडचण नाही. फार अवघड वाटतं खूप साऱ्या मित्रांना हे उदाहरण. मुद्दाम मी असं अवघड उदाहरण घेतलं जिथं तुमचं चिन्ह चुकण्याची सर्वात जास्त शक्यता असते. अजिबात चुकू द्यायचं नाही मित्रांनो. ट्रिक एकदम सोपी आहे. सेम ट्रिक आपण इकडे वापरू शकतो. कसं बघा, हा जो छेद आहे ह्याने याला गुणा, 3 1 3 होतील, त्यातून 1 वजा करा. इथं वजाबाकी चिन्ह आहे ना, वजा करा. तुम्ही ज्याला गुणताय तिथं कोणती क्रिया आहे बघा, इथं गुणताय ना, इथं वजाबाकीची क्रिया आहे ना, मग वजा करा. 3 1 3, त्यातून 1 वजा केला, उत्तर आलं 2. आता 2ने 1ला गुणायचंय, बेरजेचं चिन्ह इथं, मग बेरीज करा. 2 1 2 2 उत्तर आलं. त्यातून हे त्यामध्ये हे 3 टाका.
उत्तर आलं 5. 5ने ह्या 1ला गुणायचं आहे पण इथं वजा करायचे बरं. 5 एके 5, त्यातून हे 2 काढा, उत्तर आलं 3. आणि 3ने हे 1ला गुणा पण इथं बेरीज करायची. 3 एक 3, 3 मध्ये हे 5 मिळवा, 5 आणि 3 8. अशा पद्धतीने मित्रांनो जिथं गुणलंय ना तिथं चिन्ह कोणतंही पहा, तीच क्रिया मागच्या संख्येवर करायची. मागची संख्या मिळवायची किंवा वजा करायची हे कधी ठरवायचं? तुम्ही तिथं गुणताना तिथं काय चिन्ह आहे त्यावर ठरवायचं ते. याचं उत्तर काय मित्रांनो? मग उत्तर पुन्हा तेच. इथं सुरुवातीला 1 बेरजेमध्ये बघा, मग अंशस्थानी 8 छेदस्थानी 3 हे झालं उत्तर. इथं मित्रांनो लक्षात ठेवा, हा जर बेरजेमधला 1 नसता तर हा 8 आला नसता, आणि 8 आला नसता इथं बेरजेत 1 नाही, मग तुम्हाला ही शेवटची संख्या आणि ही 3 आणि 5 मिळाली बरोबर. तर 5 अंशस्थानी 3 छेदस्थानी लिहावे लागतील कधी? इथं संख्या नसली तर. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या टाईपची कोणतीही उदाहरणं एकदम सहज सोडू शकता. काहीच टेन्शन नाही मित्रांनो, एकदम सोपं आहे. मला सुद्धा अगोदर पाहिल्यानंतर असं वाटलं की ही उदाहरणं फार अवघड असतील. बेसिक समजून घेतलं आणि बेसिकचं निरीक्षण केल्यानंतर मला ही ट्रिक्स लक्षात आली. तर ह्या ट्रिकचा वापर करा आणि ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही कोणतीही उदाहरणं सोडवा. इथं 1 आला, इथं 1 आला, इथं 1 आला, इथं 1 आला, इथं सगळ्या ठिकाणी 1 1 होता. इथं 1 आला, इथं 2 आला, 3 आला, इथं 4 आला. मग काय करायचं? काहीच करायचं नाही. पुढच्या संख्येला गुणायचं, मागची वजा करायची. पुढच्या संख्येला गुणायचं, मागची बेरीज करायची. बेरीज करायची की वजा करायचं कशावरून ठरवायचं? इथं कोणतं चिन्ह आहे, तुम्ही ज्या संख्येला गुणताय तिथं कोणतं चिन्ह आहे त्यावरून ठरवायचं. एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा सरावासाठी. असं उदाहरण दिलं आणि तुम्हाला विचारलं x बरोबर किती, असा प्रश्न विचारला. थोडंसं वेगळं उदाहरण आहे मित्रांनो, पण उदाहरणाचा टाईप तोच आहे की नाही. इथं x ची किंमत कशी शोधायची? तुम्ही ह्या एकाच्या छेदामध्ये हे जे एवढं आहे ना याची किंमत काढू शकता की नाही? काढू शकता ना. कशी? ट्रिकने. 1/4 आहे ना, 4 त्रिक 12 करा, त्यामध्ये 1 मिळवा, इथं येतील 13. बरोबर की नाही मित्रांनो? कारण इथं बेरीज आहे, बेरीज करायची. 4 त्रिक 12 आणि 1 13. आता ह्या 13ने हे 1 ला गुणा, 13 1 13 आणि त्यामध्ये हे 4 मिळवा, एकूण होतील 17. बरोबर. उत्तर आलं मित्रांनो 17. आता तुमच्या इथं लक्षात येईल की इथपर्यंत तुम्ही जर सोडवलं तर 13 आणि 17 मिळाले. इथं बेरजेमध्ये 1 दिसतो, इथपर्यंत जर पाहिलं आपण तर 17/13 हे झालं उत्तर. 17/13 हे कुणाचं उत्तर झालं? या छेदाचं. या 17/13चा हा 1 अंश आहे बघा. हा 1 काय आहे? अंश आहे. याला इकडे पलीकडे x अधिक आहे. बरोबर. आता हा जर अंश आहे तर तुम्हाला माहिती आहे हा अंश असं जर असलं तर आपण लगेच 13/17 करतो, म्हणजे x अधिक 13/17 असं होईल की नाही. तर इथं बघा आता मांडून घेऊ परत. 2 बरोबर x अधिक 13/17 अशा पद्धतीने समीकरण तयार झालं. समीकरण सोडवणं फार सोपं असतं मित्रांनो. x जर आपण तिथंच ठेवला तर 13/17 ही बेरजेत आहे, इकडे वजाबाकीत होतील, म्हणजे x बरोबर 2 वजा 13/17 असं लिहू शकता तुम्ही. बरोबर. याचा छेद 17 करायचा असला तर ह्या अंशाला 17 ने गुणावं लागेल. 17 दुने 34 होतील. x बरोबर 34 वजा 13/17. 34 म्हणून 13 काढले, 21/17 हे झालं मित्रांनो उत्तर. उदाहरण त्याच टाईपचं आहे. उदाहरण सोडवताना तुमचा वेळ वाया जावा, वेळ जास्त लागावा यासाठी अशा पद्धतीचं मधीच एक टाकून दिला. आपण जी ट्रिक समजून घेतलेली असते त्या ट्रिकचा उपयोग होऊ नये म्हणून अशा पद्धतीच्या आयडिया हे प्रश्न काढणारे लावतात मित्रांनो. तर आपण घाबरून जायचं नाही. आपल्याला माहिती आहे उदाहरण त्याच टाईपचं आहे. यातला आपण कोणता किती भाग आपण आपल्या ट्रिकने सोडू शकतो लक्षात आलं इथपर्यंत. त्याचा अंश 1 आहे ना, मग 1/17 होतंय. लगेच लक्षात येतं की ह्या संपूर्ण राशीची किंमत 13/17 होऊ शकते. 13/17 त्यामध्ये 1 अधिक अशा पद्धतीने मांडणी केली की 2 जर ह्याच बाजूला ठेवला तर 13/17 वजाबाकी जातील. तुम्ही म्हणशाल इकडे कसं काय लिहिले, तर तुम्ही डावी आणि उजवी बाजू कोणती लिहिली तरी चालते. x तिकडे होता इकडे ठेवला, 2 हा तिकडे ठेवला, वजाबाकी केली, नंतर तुम्हाला माहिती छेद समान केला की तुम्हाला उत्तर मिळून जाईल. x ची किंमत मिळून गेली की नाही मित्रांनो. तर ही उदाहरणं फार सोपी असतात मित्रांनो, काळजी करायची नाही. एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो, त्याचं उत्तर देखील सांगून ठेवतो. समजा मित्रांनो उदाहरण आलं तुम्हाला x बरोबर 2 वजा अशा पद्धतीने मांडणी दिली तर x ची किंमत किती, तर x ची किंमत तुमची आली पाहिजे मित्रांनो 65/38. कसं करणार तुम्हाला माहिती आहे. छेदाने याला गुणायचं, इथं बेरीज म्हणून मागचा मिळवायचा, जे उत्तर येईल त्याला पुन्हा याने गुणायचं.
इथं बेरीज आहे म्हणून पुन्हा मागचा मिळवायचा. जे उत्तर येईल त्याला याने गुणायचं, जे उत्तर येईल त्यामधून मात्र मागचा वजा करायचा, कारण इथं वजाबाकी. ट्रिक फार सोपी मित्रांनो, थोडासा सराव करा, तुम्हाला या उदाहरणाची पुन्हा कधी अडचण राहणार नाही. विस्तार सूत्रावर आधारित अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही कळू द्या का हा प्रश्न कसा सोडवायचा. सर्वांना कळू द्या मित्रांनो. ज्ञान वाटल्याने वाढतं मित्रांनो. त्यामुळे असं नका की आपण पाहिलंय कुणाला सांगायचं नाही, आता असं काही करू नका. तुमच्या खूप साऱ्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर केल्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सुद्धा चांगला सपोर्ट मिळतो. तर चला मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.